सुट्टी कोणालाच नाही, आरसा दाखवून देणार. APN महाराष्ट्र न्यूज. भाजपचा सापडला जाहीरनामा. विकास असेल तरच अभिनंदन, अन्यथा. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने निलंगा शहरात भाजपकडून विकासाच्या अनेक गोष्टी सांगण्यात येतात. आम्ही हे केलंय, ते केलंय. आपल्याला भाजपाचा 2016चा जाहीरनामा सापडलाय. त्यातील दिलेलं जनतेला आश्वासने त्याची पूर्तता झाली की नाही हे APN महाराष्ट्र न्यूजची टीम प्रत्यक्षात जनतेला दाखवणार. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विकास जाहीरनाम्याप्रमाणे झालं असेल तर भाजपचं अभिनंदन जनतेच्या वतीनं. परंतु विकास फक्त कागदावर असेल तर सुट्टी कोणालाच नाही. आमचा हेतू विकासाला केंद्रबिंदू नेत्यांनी समजावं आणि जनतेसाठी विकास करावा यासाठी असणार आहे. कोणाची सुपारी घेऊन एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला बदनाम करणं हे मुळीच आमचा हेतू नाही, हे स्पष्टपणे आपणास सांगण्यात येत आहे. चला तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निलंगा शहरात भाजपच्या 2016च्या जाहीरनाम्याप्रमाणे जसा जाहीरनामा सापडलाय तसाच विकास तिथं जमिनीवर सापडेल का हे APN महाराष्ट्र न्यूज पाहणार आहे आणि जनतेला थेट दाखवणार आहे. नमस्कार. निलंगा नगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे, जोमात आहे आणि विविध पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस असेल तर भारतीय जनता पार्टीवरती प्रहार आणि भाजप असेल तर विकासाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत चाललंय किंवा विकास केले असं सांगतात. आता तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे मी. 2016 भारतीय जनता पार्टीने दिलेला जाहीरनामा, ते असं म्हणतात की आमदार संभाजी पाटीलकर किंवा निलंगेकर परिवार जे सांगतंय ते शब्द नसतात, ते वचननामा नव्हे तर शब्दनामा असतो, ते असं म्हणतात. त्याच्यामध्ये भरपूर मुद्दे, भरपूर विकासाच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. आपण स्टिंग ऑपरेशन करणार आहे, कुणाची बदनामी करण्यासाठी नाही बरं का. खरंच हे कामं ह्या वचननाम्याप्रमाणे झालेत का हे बघण्यासाठी, हे पाहण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जाणार आहोत. खरं तर ह्या वचननाम्यामध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. निळकंठेश्वर मंदिराचा पर्यटनाचा दर्जा वाढवून देऊन ग्रामदेवता परिसराचा विकास केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे वचननाम्यामध्ये. दुसरं आहे दर्गाचा विकास. निलंग्यात श्रद्धास्थान असलेले पीरपत दर्गा, दादापीर दर्गा त्या ठिकाणी विकास करायचं. वाहतुकीची कोंडी किंवा वाहतूक व्यवस्थापन असेल, जाती धार्मिक लोक असेल किंवा असे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत वचननाम्यामध्ये. महिला सुरक्षेला प्राधान्य असेल, स्मशानभूमी असेल, व्यापारी संकुल असेल, भाजी मंडई, फळ बाजार असेल, सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय असेल बरं का, महिला बचत गट सक्षमीकरण असेल काय, आणि सुलभ शौचालय शहरामध्ये विविध ठिकाणी, सार्वजनिक उद्यान व बालविहार बरं का, क्रीडांगण व व्यायामशाळा, स्मारक असतील महापुरुषांचे बरं का, सार्वजनिक सभागृह असेल, कौशल्य विकासातून रोजगार म्हणजे युवकांना जे रोजगार मिळतात ना ते हाच कौशल्य विकासाच्या माध्यमातून मिळतात. त्याचं प्रशिक्षण देणं आणि त्या तरुणांना समजणं. हां, निलंगा शहराची स्वच्छता आणि पिण्याचा पाणीचा पुरवठा होऊ नये म्हणून पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणं, म्हणजे पाणी पुरवठा जलवाहिनीची व्यवस्था करणं आणि रस्ते, नाल्या आणि पथदिवे आणि मागेल त्याला घर. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एकूण जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 असे 25 आश्वासने जाहीरनाम्यात देण्यात आली होते. निलंगा शहराच्या 2016ची निवडणूक बरं का, हे बघा 2016ची निवडणूक बरं का. नंतर असं होईल की अस्लम धारेकरनं चुकीचं बोलले, पत्रकार कुठे तर कुणाची तर काम करत नाही बरं का. जनतेला आता बघा, ही उमेदवार बघितले नाही बाळासाहेबांचा फोटोवरी शिंगाळे, आता उमेदवार कोण आहेत. हां, त्याच्यामुळे नाही हे सर्व दाखवण्याचं काम कशासाठी करतोय की भाजपनं खरंच विकास केलाय का. निलंगा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या वचननामा जाहीरनामा देण्यात आला होता
ते वचननाम्याप्रमाणे जाहीरनाम्याप्रमाणे काम झाले का? आणि इथं येण्याचं कारण काय माहितीये का? इथे छत्रपती शिवरायांचा अश्रू जे पुतळा आहे त्या स्थानावर कोणी बोलू नये बरं का. कारण ते स्वर्गीय दिलीपभाऊ पाटील निलंगेकर असतील, स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून उभा करण्यात आलाय. त्याच्यामुळे ते दुसरे कोणी घेऊ नये आणि लाटण्याचा प्रयत्न पण करू नये. आपण लोकांना आरसा दाखवण्याचं काम करणार आहोत. खरंच हे विकास झालेत का? आपण ज्या ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या त्या ठिकाणी दाखवणार आहोत. ही जाहीरनाम्या दिल्याप्रमाणे जनतेपर्यंत विकास पोहोचलेला आहे का? आणि ह्या जाहीरनाम्याप्रमाणे वचननामा, निलंगेकर दिलेले शब्द पाडतात ना, वचननामा हे खरंच जनतेपर्यंत झाले का? शहरामध्ये झाले का? आणि याप्रमाणे लोकांपर्यंत विकासाच्या दृष्टीनं विकासाचा रथ घेऊन जाण्याचं काम निलंगेकरांच्या माध्यमातून झाले का हे दाखवण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आता माझ्यासमोर थेट हा 2016चा जाहीरनामा आहे आणि ह्याला आपण वचननामा म्हणूया. तर आपण जाणार आहोत, ज्या ज्या ठिकाणी झालेला विकास आहे त्या त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत आणि घटनास्थळी दाखवणार होतो खरंच हा विकास झालेला आहे का. मी असलम दरेकर येणार आहे तुमच्या भेटीला जनतेला सत्य दाखवण्यासाठी, खरं दाखवण्यासाठी, विकासाची परिभाषा खरी या ठिकाणी झालेली आहे का ते दाखवण्यासाठी. मी थांबतो. असलम दरेकर, APN महाराष्ट्र न्यूजसाठी, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.